नमस्कार मित्रांनो, कोकण रानातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज देवघर या माणगाव तालुक्यामधलं एक गाव आहे, त्या गावाच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। इकडे सुंदर असा धबधबा आहे, धबधबा ओढा आहे वाहणारा। ओढा पाठीमागे पाणी वरना डोंगरावरनं येते आणि इकडे हे जे दिसते तुम्हाला जांभ्या दगडाची बॉर्डर, ते एक शिव मंदिर आहे प्राचीन या गावचं, देवघर या गावचं। तर आपण ते मंदिर अगोदर बघूया, नंतर मग ओढ्यामध्ये आंघोळ करूया पाण्यामध्ये धबधब्याच्या। तर तुम्हाला मंदिर दाखवतो, मंदिराचा परिसर दाखवतो। इथे कोण जर माहिती देणारा भेटला तर आपण त्याच्याकडनं माहिती पण घेऊ। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मंदिराच्या गेटच्या बाहेर ज्यावेळेस आपण वरती येतो तर हा एक चौथरा दिसतो आणि त्या चौथऱ्याच्या तिथे अशी प्राचीन मूर्त्या ठेवलेल्या आहेत। बघा की मित्रांनो, हे जे झाड आहे हे ज्या वेलीसारखं आहे ते पिंपरी आहे आणि हे जे झाड आहे मोठं हे पिंपळाचं झाड आहे। हे बघा इकडे पिंपळाची पानं आलेली, खूप मोठं झाड आहे आणि पिंपरीचं झाड हे असं लांबट पानं असतात त्याची आणि पिंपळाची अशी बदामासारखी हार्ट शेप सारखी पानं असतात। आता आपण आतमध्ये जाऊया। स्वयंभू श्री अमृतेश्वर देवालय देवघर। मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर जांभ्या दगडाचं हे दीपस्तंभ आपल्याला बघायला भेटतं। बघा किती सुंदर आहे आणि अखंड दगडामध्ये बनवलेलं आहे। उजव्या हाताला इकडे आपल्याला काही देवस्थान असे पाषाणामध्ये दिसतात, ते आपण बघूया अगोदर, नंतर देवाचा गाभाऱ्यामध्ये जाऊया। तर हे इकडे असे सगळे देव ठेवलेले। आजूबाजूचा परिसर एकदम झाडं बिडं लावून व्यवस्थित आहे। एक नारळ पडला। इकडे हॉल आहे हा, म्हणजे लोक आल्याच्या नंतर त्यांना बसायला किंवा पूजा बिजा असेल त्यावेळेस। आणि हा एक नंदी आहे, तो एक तिकडे नंदी आहे।
आणि इथे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला नंदीची एक मूर्ती बघायला भेटते आणि समोर एक नंदीची मूर्ती आहे. त्याच्यासमोर एक कासवाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला एक पिंड बघायला भेटते. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. मंदिराचा मुख्य गाभारा हा खाली आहे एकदम. ते आपल्याला 6 पायऱ्या उतरायला लागतात. इथे एक शिवपिंड आहे. हे जे मंदिर आहे ना मित्रांनो, हे स्ट्रक्चर पूर्ण दगडी आहे आणि त्याच्यावरती मार्बल लावण्यामध्ये आलेलं आहे आणि हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. जसं आपण मागच्या एका गोरेगावच्या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये बघितलं होतं तशाच प्रकारचं हेही मंदिर आहे. काही फरक नाही त्याच्या आणि या मंदिरामध्ये, कारण की आतमधला जो वरचा घुमट आहे तो पण तसाच सारखा आहे सेम, फक्त इकडे मार्बल लावण्यामध्ये आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जंगलामध्ये आहे मंदिर. फार एकदम घनदाट जंगल आहे आजूबाजूचं. नंतर तुम्हाला तो परिसर दाखवतो. ह्या मंदिरामध्ये ना इकडे वटवाघूळ आहेत. वटवाघूळ म्हणजे इकडे जास्त वटवाघूळ कधी येतात की जिकडे त्यांना डिस्टर्ब होत नाही अशा ठिकाणीच ते थांबतात. आता बघा तुम्हाला एक वटवाघूळ इथे लटकलेलं दाखवतो. ते बघा, ते उडून तिकडे गेले. ते त्या ठिकाणी तुम्हाला एक 4-5 वटवाघूळ तिथे लटकलेले दिसत असतील. जरा झूम करून दाखवतो. हे बघा, 4 वटवाघूळ आहेत तिथे आणि आहे तिथे अजून भरपूर. त्या कोपऱ्यामध्ये आहेत तिकडे, पण ते आपण तिकडे गेलो तर ते उडतात, ते डिस्टर्ब होते त्यांना. मगाशी मी आलो तेव्हा ते उडत होते. आता इकडे सगळे सामान ठेवलेले. मंदिराच्या आतून गाभाऱ्याला पण फेरी मारू शकतो इकडून आपण. इथे एक दरवाजा आहे आणि या बाजूला एक दरवाजा आहे. आता आपण बाहेर जाऊया. बाहेर एक काळभैरवाचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे जे मंदिर बघताय तुम्ही, हे कालभैरवाचं मंदिर आहे. ते आता आपण आतमध्ये जाऊन त्यांची मूर्ती बघूया. जांभ्या दगडामध्ये बनवलेलं मंदिर आहे, एकदम सुंदर.
शिल्पकला इकडे दिसून येते जांभ्या दगडामध्ये. तुम्हाला जवळून दाखवतो. जांभा दगड जुना ज्यावेळेस होतो त्यावेळेस एकदम गुळगुळीत होऊन जातो. आता आपण आतमध्ये जाऊन कालभैरवाचं दर्शन घेऊया. एकदम सुंदर मूर्ती आहे भैरी बाबाची. मित्रांनो, मी आजपर्यंत खूप असे मंदिरांचे व्हिडिओ बनवले, पण मला ही मूर्ती खूप आवडली. मग याच्यामध्ये स्पष्ट दिसते. इकडे शंख आहे, इकडे चक्र आहे, दुसऱ्या हातामध्ये इथे तलवार आहे, इकडे ढाल आहे. ह्या हातामध्ये एक काहीतरी वेगळं आहे पकडण्याचं हत्यारच आहे. ते मुठीसारखं असतं. अशा टाईपमध्ये त्याला एक्झॅक्टली मला नाव नाही माहिती. दुसऱ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. ह्या हातामध्ये नाग आहे. इकडे दैत्याचं शिर आहे. आणि हे दोन मूर्ती आहेत इथे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला एक कुत्रा आहे आणि इकडच्या बाजूला नाग आहे. ही मूर्ती म्हणजे असं एक वैशिष्ट्य आहे की ही विष्णूची पण ह्याच्यामध्ये येते आणि एक शंकराच्या पण रूपात येते. ही जी मूर्ती आहे ही कालभैरवाची आहे. त्याचं 3 मुख्य कारणं सांगतो. एक तर हातामध्ये शिर आहे, दुसरं हातामध्ये एक नाग आहे, तिसरं इकडे एक कुत्र्याची श्वानची हे बनवलेली मूर्ती बनवलेली. आणि दुसरं म्हणजे इकडे एक मूर्ती आहे, ही पण कालभैरव जोगेश्वरीची मूर्ती आहे. हातामध्ये नाग, तलवार, परशु आहे म्हणजे कुऱ्हाड. अशा पद्धतीने ही मूर्ती आहे. तर हे खूपच एकंदरीत सुंदर असं मंदिर आहे. वैशिष्ट्य म्हणजे हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे.
तर आता आपण इकडे जाऊ. इकडच्या परिसरामध्ये तुम्हाला हे बघा असं एक स्तंभ दिसतो, त्याच्यावरती पण कोरीव काम केलेलं आहे. इथे पिंड तर मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला. इकडे पाण्याची टाकी आहे. हा एक हॉल माणसांना बसण्यासाठी काय कार्यक्रम असेल त्याच्याकरिता. आणि दुसरं म्हणजे मंदिराच्या इथे लॅट्रिन बाथरूमची सोय आहे, पाण्याची सोय आहे इकडे. मंदिराच्या मागे असा हा डोंगर परिसर आहे पूर्ण. मंदिराच्या मागची बाजू सुंदर अशी झाडं बिडं लावलेली आहेत इकडे मंदिराच्या परिसरामध्ये. इकडे येण्यासाठी तुम्हाला माणगाववरून मोरबा साईवरून पुढे आलात की ज्यावेळेस मसळ्याकडे आपण जातो त्या ठिकाणी हे आपल्याला मंदिर लागतं. जवळजवळ त्या रस्त्यापासून 1-1.5 किलोमीटर आतमध्ये आहे. देवघर गावाचं नाव आहे. त्या नावाने तुम्ही विचारलं हे मंदिर शिव मंदिर कुठे आहे देवघरचं, तर तुम्हाला सांगतील. आणि इकडचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की इकडे धबधबा आहे जवळच, म्हणजे मंदिराचं दर्शन पण होतं आणि आपल्याला पाण्यामध्ये धबधब्यामध्ये आंघोळ करण्याची मजा पण येते. तर आता आपण मंदिर बघितलं, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण बघितला. तर मित्रांनो, हे जे मंदिर आपण बघितलं त्याची तर माहिती भेटली नाही, कारण की इकडे कोण नाही आहे, जंगलामध्ये पूर्ण आहे. आणि इकडे बघा ह्या बाजूला एक स्मशान आहे, ते शेड दिसते ना, ती स्मशान आहे. हे पूर्ण जंगल भाग आहे, हा पूर्ण जंगल आहे. तर इकडे कोणाच्याकडे विचारू नाही शकत. पण हे मंदिर खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तर मित्रांनो, जर या मंदिराचा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंदिर जर आवडलं असेल तर धन्यवाद.